महानगरपालिकेतील वैधानिक समितीच्या अध्यक्षांना अवघ्या काही महिन्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेने नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करून दिल्या होत्या। मात्र आता त्याच गाड्यामध्ये प्रवास करण्यास अयोग्य आहे असं म्हणत मुंबई महानगरपालिकेकडून वैधानिक समितीच्या सर्व अध्यक्षांनी आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाकडे एक प्रस्ताव पाठवलेला आहे। तो म्हणजे आम्हाला स्कॉर्पिओ गाड्या नको आहेत, नवीन इनोवा क्रिस्टा गाड्या असं द्याव्यात अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई काँग्रेसमधील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी आहेत। सर, आज मुंबई महानगरपालिकेमधील सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव असा मांडला आहे की ज्या आम्हाला मुंबई महानगरपालिकेने गाड्या दिल्या होत्या काही महिन्यापूर्वी, त्या गाड्या आता आम्हाला प्रवास करण्यासाठी आरामदायी नाही आहेत, नव्या कोऱ्या इनोवा क्रिस्टा अशा गाड्या देण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे। काय म्हणतात एक नाही, खरोखर ते अशी गोष्ट आहे की 6 महिन्यापूर्वी त्यांनी नवीन गाड्या घेतलेल्या आहे स्कॉर्पिओ म्हणून। ते खूप छान गाडी आहे, भारताची गाडी आहे आणि एक खनकर साहेब जे आहे संघाचे कार्यकर्ता आहे आणि त्याच्यानंतर ते BJPमध्ये काम करत आहे। आता नेता सभागृह आहे, म्हणजे महानगरपालिकाचे नेता आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा गाडी नवीन घ्याव्या, टोयोटा घ्याव्या, क्रिस्टा घ्याव्या। म्हणजे या विषयावर तुम्ही समजून घ्या की भारतीय जनता पक्षांची बोलण्याची जी पद्धती आहे ती वेगळी आहे आणि करण्याची जी पद्धती आहे ती वेगळी आहे। म्हणजे ते गाडी घेतलेली आहे, नवीन गाडी कोऱ्या गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पण त्यांना टोयोटा गाडी, जापानची गाडी पाहिजे। याने याने एक वेळी ते म्हणतात, भारतीय जनता पार्टी पक्षाचे जे मुंबईचे अध्यक्ष आहे की बाबा आपण पैसे वाचवत आहे, पैसे कमी खर्च करत आहे। या वेगळी विषय आहे की इन्फ्लेटेड जेवढे टेंडर आहे महानगरपालिकामध्ये त्या यांचे वेळी जे येत आहे ह्याच्यापूर्वी ना होते आणि एक्सकेलेशन जेवढा या वेळ होतो आहे याचा पूर्वी ना होता आणि 4 वर्षामध्ये जे टेंडर दिलेले गेले आहे वाढ किंमतांनी याचा पूर्वी ना होते। पण त्याचं असं म्हणणं आहे, म्हणून आम्ही सांगत आहोत की बाबा तुम्ही जे गाडी घेतलेलं आहे ते भारताची गाडी आहे आणि त्याचा पण खर्च बरा आहे। यापेक्षा की तुम्ही नवीन टोयोटा गाडी मागतात, त्याच्यावर क्रिस्टा मागतात, इनोवा मागतात आणि क्रिस्टा मागतात, त्याच्यापेक्षा तुम्ही असं सांगत होते की बाबा आम्हाला गाडी नाही पाहिजे, आम्ही गाडी ठेवू देतो कारण महानगरपालिका खसाऱ्यात आहे, त्यांच्याकडे फंड नाही आहे, त्यामुळे नगरसेवकांना फंड आपण दिलेले नाही आहे, त्यामुळे तुम्ही असंच पण सांगू शकत होते। पण भारतीय जनता पक्षांची करणी आणि कथनीमध्ये केवढा अंतर आहे ह्या शब्दाकडून दिसत आहे। नक्कीच, पण मात्र मुंबईकडे जे दुसरे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, रस्त्याचे आहेत, रस्त्यांवरती खड्डे आहेत, ज्या मुंबईतल्या झोपडपट्टी आहेत तिथले विविध प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारीच त्यांना आरामदायी गाड्या मागवतात। हे मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी नाही असं म्हणायचं का? 100% आहे, 100%। या पैसे महानगरपालिकाचे पैसे सगळे एक पाईचा आपल्याला हिशोब द्यायला पडशील पब्लिकला, ते खरोखर ते खरी गोष्ट आहे की म्हणजे आपल्याला कुठे पैसे वाचू शकतात। त्या म्हणतात की जेम पोर्टलमध्ये आम्ही 45 कोटी वाचवले आणि या 45 कोटी वाचवले हे वेगळा विषय आहे की त्याची क्वालिटी काय आणि त्याचं काय। 4 वर्षापासून जे ॲडमिनिस्ट्रेटर होता, प्रशासक होता, ते पण यांचं हे सत्ताचा कार्यकाल होता, पण त्याची काय घेणं देणं नाही असा त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे ते ह्याचा हे घेत नाही की बाबा जबाबदारी आमची आहे की 4 वर्षात ते होता ते पण आमचा होता, त्यांनी पैसे जादा घेतले, कशा घेतले त्याची इन्क्वायरी करवा, हे ना सांगताना त्या आपली पीठ थपथपवतात की बाबा आम्ही सगळं व्यवस्थित केला आणि त्याच्यापूर्वी नेक्स्ट पुढे जाऊन ते आता मागतात की बाबा त्यांना इनोवा क्रिस्टा गाडी पाहिजे आणि पाहिजे म्हणजे तुम्ही 100पेक्षा जास्ती वार्डामध्ये महानगरपालिकाचे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे वार्डामध्ये 100पेक्षा जास्त नगरसेवकांना फंड दिले नाही। ते सगळे फंड जर दिले होते 2 कोटी तर 200 कोटी होते आणि अर्धी मुंबईमध्ये गलिच वस्तीचं काम, लहान रस्त्याचं काम, नाल्याचं काम होऊ शकता, पण ते दिलं नाही आणि एक बाजू तुम्ही आहे तर गाडी मागतात। या दुप्पट भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे। तेच माझा प्रश्न आहे, तुम्हाला विरोधकांना निधी दिला जात नाही आणि सत्ताधाऱ्यांना फिरण्यासाठी ज्या महागाच्या गाड्या आहेत त्या वापरल्या जातात, याकडे कसं बघतो? खरोखर ते खूप अशी परिस्थिती आहे की संख्याबळावर म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाकडे संख्या आहे,
कुठली पण निविदा ते पास करू शकतात किंवा नापास करू शकतात. ते जे पास करतात, आणि बघा एक एक्झाम्पल देतो मी, त्यांनी ते विजरी डॉक्युमेंट म्हणून एक कागदपत्र काढलं होता, म्हणजे एक बुक काढली होती. त्यामध्ये त्यांनी प्रॉमिसेस केली होती इलेक्शनच्या पूर्वी की आम्ही असं करणार. म्हणजे एक गोष्ट आमची अशी होती विजरी डॉक्युमेंट्समध्ये की आपण जे ओपन स्पेस आहे महानगरपालिकाचे, ते ओपन स्पेस आपण कोणाला देणार नाही, आणि जे पैसे खर्च होईल ते महानगरपालिकाचे पैसे खर्च होईल, लोकांसाठी मुफ्त होणार. पण काय झाला, 70 हेक्टर जागा कोस्टल रोडची मुंबईची 70 हेक्टर जागा ओपन स्पेसची त्यांनी रिलायन्सला दिला. आणि रिलायन्स असं सांगत होते घेण्याच्या पूर्वी की आम्ही हे जे रस्ते घेत आहे, ह्या रस्ते आम्ही CSR फंडातून घेत आहे, म्हणजे लोकांच्या विकास कार्यासाठी जे पैसे आपण काढतो, ज्याला टॅक्स सेव्ह होता, ते पैसे काढून आम्ही मुंबईकरांची सेवा करत आहे. आणि आता रिलायन्सने आता सांगितलं आहे की ते जे जागा आहे 70 हेक्टर, त्या जागाची 15पेक्षा जागावर आम्ही पैसे घेणार, चार्ज करणार. यामुळे काय झाला, तुम्ही म्हणाले होते की आम्ही कुठलाही पैसा देणार नाही, आणि आता काय झाला, तुम्ही स्वतः रिलायन्स असं म्हणतात आणि तुम्ही जमीन परत त्याला देतात. म्हणजे आपण परत सांगूया की भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे करण्याची कुठली वेगळी आहे आणि बोलण्याची दुसरी वेगळी आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी हे सत्तेत आलेत की स्वतःच्या सुख आराम ऐशाराम करण्यासाठी सत्तेत आले? हेच गोष्ट आहे ना, हेच गोष्ट आहे. हे आम्ही म्हणत आहे. सेवन हिल हॉस्पिटल काल त्यांनी देऊन टाकला, 400 कोटी घेऊन 4000 कोटीपेक्षा जास्ती किंमतचे जे हॉस्पिटल होता गोरगरिबांचा, आणि त्यांचे जे दुःख होता ते महानगरपालिकाचे 4 जे मोठे हॉस्पिटल आहे त्यामध्ये जागा नाही बेडवर. साईन केम नायर आणि कुपर मरी पेशंट जे आहे ते खाली त्याला गद्दा डालून ते झोपतात तिकडे. आणि हे परिस्थितीमध्ये त्याला 15-15 दिवसात 20-20 दिवसात इमर्जन्सी ऑपरेशन होत नाही, CT स्कॅन नाही, MR नाही. आणि भारतीय जनता पक्ष म्हणतात की आपण सगळ्या खाजगी लोकांना देत आहे काय की पैसा वाचवायचा आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे नेता आणि त्याचे चेअरमॅन अध्यक्ष समितीचे त्यांसाठी गाड्याच पाहिजे, आणि ते गाड्या घेतलेली आहे, नवीन गाड्या स्कॉर्पिओ, याच्यापेक्षा हे म्हणत आहे की बाबा आम्हाला आता इनोवा क्रिस्टा पाहिजे. धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी. मी गुणवंत दांग, DRV न्यूज मुंबई.